पुढील 15 ते 20 दिवसात महाराष्ट्राच्या हवामानात हळूहळू बदल होताना दिसणार आहे. सध्या एप्रिल महिन्याची सुरुवात होत असताना राज्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. पण याच काळात काही भागांमध्ये ढगांची हालचाल वाढणार असून प्री मॉन्सून म्हणजेच अवकाळी पावसाची शक्यता काही ठिकाणी निर्माण होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार एप्रिल महिन्यात सरासरीपेक्षा थोडा जास्त पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेसोबतच काही भागात अधूनमधून हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरी पडू शकतात. जर आपण पुढील 15 ते 20 दिवसांचा अंदाज पाहिला तर सुरुवातीचे काही दिवस बहुतांश भागात कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. मात्र दुपारनंतर ढगांची वाढ आणि वातावरणात उष्णतेसोबत आर्द्रतेत वाढ जाणवू शकते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मेघगर्जनेसह हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलीये. विशेषतः घाटमाथा आणि काही अंतर्गत भागात हलका पाऊस पडू शकतो. 10 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान राज्यातील बहुतांश भागात उन्हाची तीव्रता वाढलेली दिसेल. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तापमान 35 ते 40 अंशांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. मात्र संध्याकाळनंतर काही भागात ढगाळ वातावरण तयार होऊ शकते. उष्णतेमुळे वातावरणात अस्थिरता वाढल्यानं काही ठिकाणी मेघगर्जनेसह तुरळक पावसाची शक्यता राहील. 14 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान कोकण पट्टा, मुंबई परिसर, ठाणे, पालघर तसेच नाशिक परिसरात हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलीये. या काळात वातावरणात आर्द्रता वाढेल. ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता काही प्रमाणात कमी होऊ शकते. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता देखील आहे. 18 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान पुन्हा एकदा उष्णतेची लाट जाणवू शकते. विशेषतः विदर्भातील नागपूर, अकोला, चंद्रपूर, अमरावती भागात तापमान वाढण्याची शक्यता आहे. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार या भागात अधूनमधून मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. त्यामुळे दिवस उष्ण आणि रात्री तुलनेनं उबदार वातावरण राहू शकते. 20 एप्रिल नंतर वातावरणात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार होऊ शकते. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात साधारणपणे मोठा पाऊस नसतो. मात्र प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटीमुळे काही भागात अचानक पावसाच्या सरी पडतात. एकूण पाहता पुढील 15 ते 20 दिवसात महाराष्ट्रात मिश्र हवामान पाहायला मिळू शकते. काही दिवस कडक ऊन तर काही दिवस ढगाळ वातावरण. काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस. विशेषतः घाटमाथा, कोकण, नाशिक परिसर तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह सरी पडण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात उन्हाचा प्रभाव कायम राहणार असला तरी अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे उष्णतेपासून थोडा दिलासा मिळू शकतो. म्हणजेच येणाऱ्या दिवसात वातावरणात सतत बदल जाणवणार आहे. कधी कडक ऊन, कधी ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी अचानक पावसाच्या सरी. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात ठेवणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढील काही दिवसात प्री मॉन्सूनची सुरुवात होण्याचे संकेत मिळत असल्यामुळे राज्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंडळी, तुम्हाला आमचे हवामान अंदाजचे आवडत असेल तर होऊ दे चर्चा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.